चाकूचा दाग दाखवून महामार्गावर वाहनधारकांना लुटणाऱ्या दोघा आरोपींना आझादनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। आरोपींकडून पोलिसांनी 2 दुचाकी वाहन व एक मोबाईलसह 53,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे। यापूर्वी आरोपींनी मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3 गुन्हे केल्याची देखील कबुली पोलीस तपासातून समोर आली आहे। वरखेडी फाट्यावरील सर्व्हिस स्टेशनजवळ वाहन धुण्यासाठी आलेल्या ज्ञानेश्वर वामन माळी यांना चाकूचा दाग दाखवून 8,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा अर्शद शहा, लियाकत शहा, राहणार काजीचे शेत, नटराज टॉकीज जवळ धुळे यांनी केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्याचा साथीदार अरबाज शहा, सुब्राती शहा त्याच्यासह केल्याची कबुली देऊन चोरून नेलेला मोबाईल पोलिसांना परत दिला। तसेच अर्शद शहा, लियाकत शहा यांनी पोलीस तपासादरम्यान त्याच्या साथीदारांसह मोहाडीतील 3 गुन्हे केल्याची देखील कबुली दिली आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटिल यांच्या नेतृत्वात पथकाने केली आहे। हमारा आज़ादनगर पुलिस स्टेशन के अंदर 26 मार्च को एक 392 का प्रकार हुआ था। तो उसमें 2 लोग एक बाइक चोरी आणि उसके ऊपर उसके पास जो चेन था वो स्नैच करके चले गया था। तो उसके बाद वैसे प्रकार हमारा मोहाडी पुलिस स्टेशन के अंदर भी हो गया था। तो 24 को हमारा मोहाडी पुलिस स्टेशन के अंदर एक बाइक चोरी का प्रकार हुआ था। फिर 27 को हमारा एक प्रकार हुआ था, 392 का प्रकार हुआ था। फिर एक और प्रकार हुआ था 394 आणि 511 जो अटेम्प्ट हुआ था। वैसे 4 गुना है हमारा पूरा आज़ादनगर एंड मोहाडी पुलिस स्टेशन मिलके हमारा गुना डिटेक्शन हुआ है। तो उसमें अभी 3 आरोपी इन्वॉल्व है। उसमें हमने 2 आरोपी को अभी तक अरेस्ट किया है। उसमें रिकवरी भी जो हुआ है वो सब रिकवरी किया है और 1-2 पेंडिंग है। तो उसमें एक आरोपी अभी तक फरार है। तो ये कार्रवाई एक अच्छा कार्रवाई है। इसके बाद आप भी देखेंगे तो क्राइम में 392 और 394 का जो प्रकरण है वो कम हुआ है। तो ये कार्रवाई के लिए मैं पीआई आज़ादनगर एंड पीआई मोहाडी दोनों पुलिस स्टेशन से मिलकर ये कार्रवाई किया है। उसके लिए मैं देता है ना अभिनंदन देता हूँ। उसके बाद ये पूरा कार्रवाई हमने एसपी सर, एडिशनल एसपी सर के अंडर मार्गदर्शन पे किया है। पूरा आज़ादनगर टीम एंड मोहाडी पुलिस स्टेशन सब मिलकर हमने ये कार्रवाई किया है डिवीजन का। तो थैंक यू, धन्यवाद सर। गुन्हा आहे ऑलरेडी 392 प्रकारचा गुन्हा आहे एंड वो देवपुर पुलिस स्टेशन में भी ऐसा प्रकार ऑलरेडी किया है, बट वो केसेस रजिस्टर्ड नहीं है बिकॉज उसने किया नहीं है, अटेम्प्ट किया है। तो वहाँ पे लोग अभी हमारे पास आके ऐसे बोल रहे हैं कि ऐसे हुआ है। उसके लिए हमारा पूरा जो ऑलरेडी पेंडिंग है वो पूरा हमने देख लिया है। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राध्यापक बाबा हातेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। फुले शाहू आंबेडकर संबोधी प्रतिष्ठान व डॉक्टर आंबेडकर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 9 व 10 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास IMA हॉल येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। 9 एप्रिल रोजी व्याख्याते डॉक्टर हेमंत देशमुख यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनीती आणि हिंदुत्व व 10 एप्रिल रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉक्टर अनिल डोंगरे यांचा सामाजिक क्रांती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयांवर 2 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून त्याचे उद्घाटक व अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर NK ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राचार्य बाबा हातेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। निवृत्त झाल्यानंतर मला असं वाटलं की आपण या विचारांना समाजामधल्या विचारी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करू शकतो आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनी ही जबाबदारी उचलली पाहिजे। म्हणून मी शहरातील विविध महाविद्यालयामधल्या काही निवडक लोकांना सोबत घेऊन बाबासाहेब आंबेडकर या नावाने 3 दिवसाची व्याख्यानमाला सुरू केलेली आहे 2011 पासून।
धुळे शहराच्या संदर्भामध्ये जी मला माहिती मिळत गेली जुन्या लोकांकडनं, तर हे एक वैचारिक आणि सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव असलेलं कधी काळी धुळे शहर होतं, हे मला लक्षात आलेलं. काळाच्या ओघामध्ये किंवा त्या क्षमतेची माणसं निघून गेल्यानंतर त्या दृष्टीने शहराचं मोठेपण कमी व्हायला लागलेलं. शेजारच्या पाचोऱ्यासारख्या लहान गावात एक नवरात्राची 10 दिवस चालणारी व्याख्यानमाला आहे, ज्या व्याख्यानमालेत मीही एकदा वक्ता म्हणून गेलो. ठिकठिकाणी व्याख्यानमाला चालतात, पण धुळे शहरात अशी व्याख्यानमाला नव्हती. मला सांगताना आनंद होतो, मी गर्व नाही म्हणणार, की बाबासाहेबांच्या नावाची ही व्याख्यानमाला सुरू केल्यानंतर अन्य व्याख्यानमाला शहरात सुरू झालेल्या आहेत. आणि जितके इव्हेंट्स अशा पद्धतीने होतील तेवढी त्या प्रमाणामध्ये शहराचं शहाणपणही वाढीला लागेल. तर 2011 पासून ही व्याख्यानमाला सुरू केली आम्ही आणि आज आजतागायत ती सुरू आहे. साळुंखे, डॉक्टर जनार्दन वाघमारे, रावसाहेब कसबे इथपासून तर मोठमोठी माणसं आपण या ठिकाणी बोलावलेली आहे. आणि याची काळजी आम्ही घेतो की व्याख्यानमालेची प्रतिष्ठा कमी होईल असा वक्ताही येता कामा नये, असा विषयही असता कामा नये. आणि आपली जी मर्यादा आहे, आर्थिक मर्यादा, त्याच्यामध्ये बसेल अशी प्रतिष्ठा वाढवणारी व्याख्यानं आणि व्यक्ती आपण निमंत्रित केली पाहिजे आणि व्याख्यानं आयोजित केली पाहिजे. ही बाब कायम मनामध्ये ठेवून आम्ही ही व्याख्यानमाला सुरू ठेवलेली आहे. यावर्षी 9-10 एप्रिलला जाणीवपूर्वक 2च दिवस यावेळेला करता आली, आम्हाला 1 दिवस नाही करता आली. तर या व्याख्यानमालेची प्रसिद्धी आपल्या माध्यमामधून धुळेकर जनतेला आणि जवळपासच्या लोकांपर्यंत ती पोहोचवावी ही विनंती करतो. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. तरुणीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होऊन 3 दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. यावर पोलिसांनी देखील कठोर कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन सामाजिक कार्यकर्त्यांना दिलं आहे. 5 एप्रिल रोजी कॉलेजमधून घरी येत असताना रस्त्यात आरोपींनी अचानक तरुणीला 4 चाकी वाहनामध्ये टाकत अत्याचार केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक न झाल्याने आरोपीला तात्काळ अटकेची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष जाधव, भैया पारेराव, राज चव्हाण, भिवसन आहिरे, डॉक्टर जयश्री वानखेडे, ज्योती चौधरी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉलेजवरून घरी जात असताना हा जो ज्याच्या संदर्भात आम्ही SP साहेबांकडे तक्रार करायला आलो आहोत, या आरोपीने तिला बळजबरी दिली, तिच्या घराच्या जवळून उचलली, स्विफ्ट गाडीमध्ये उचलली आणि शिरपूरच्या दिशेने नेली. तिला अशा पद्धतीने मारहाण केलेली आहे, हैवान देखील लागणार आहे. त्याचे फोटो पिक्चर आमच्याकडे आलेले आहेत. आम्ही साहेबांकडे येण्याचं SP साहेबांकडे निवेदन देण्यासाठी डेलिगेशनच्या स्वरूपात यासाठी आलो आहोत की हा जो आरोपी आहे, हा आरोपी फार खुलसी आहे. त्यांनी ज्या मुलीला ज्या पद्धतीने मारलेलं आहे, आजही ती मुलगी सिव्हिलला उपचार घेते आहे. तेव्हा या आरोपीला 3 दिवस आरोपी तक्रारदार उपचार घेतोय. पोलिसांना 3 दिवस दिल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला आतापर्यंत अटक केली नाही आणि म्हणून आम्ही SP साहेबांकडे हे गराडे घेऊन आलेलो आहोत. सांगायचं कारण असं की या ठिकाणी या 7 तासामध्ये मुलगी जेव्हा त्याच्या ताब्यात होती, त्या मुलीचे शरीराचे अनेक पार्ट, बोट तोडलेलं आहे, छातीचे केस तोडलेलं आहे
डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे, अनेक ठिकाणी मार लागलेला आहे आणि अशा जखमा झालेल्या आहेत तर त्या आजही म्हणजे ती मुलीला अजूनही ती अनकॉन्शियस आहे. तर या परिस्थितीमध्ये एक मानवताच्या दृष्टिकोनातून आम्हाला असं वाटलं की पोलीस प्रशासनाच्या गोष्टी कळाव्यात आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ अशा वाईट प्रवृत्तीच्या माणसाला अटक करावी. अजून आम्ही आणि या ठिकाणी कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. तो काही विद्यार्थ्यांकडून माहिती पडलं की तो पोलिसाचा मुलगा आहे म्हणून त्याचा काका सरपंच आहे, त्याची काकू जिल्हा परिषद सदस्य आहे आणि ते शिरपूरमधले आहेत, तर त्या कारणाने पोलीस दिरंगाई करतायत. या गोष्टीवर माझा भरोसा नाही. पोलिसांनी यामध्ये पारदर्शकपणे आपला तपास करून पीडित महिलेला न्याय द्यावा यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत. या ठिकाणकडून काही कलम लावण्यासाठी सुटलेले आहेत कलम लावण्याचे. तर साहेबांना आम्ही सांगितलं की ती मुलगी जेव्हा 7 तास त्या मुलाच्या ताब्यात होती तिला मारल्यामुळे ती अनकॉन्शियस झाली होती. त्या अनकॉन्शियस पिरियडमध्ये तिला त्यांनी काय केलं हे तिलाही सांगता येत नाही आणि म्हणून मेडिकल होऊन तिची तपासणी करून त्या आरोपीवर तिची 76 गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची मागणी. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. भाजपाचा वर्धापन दिवस नवीन साकार होत असलेल्या भाजपाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एकमेकांना पेढे भरवत घोषणाबाजी करत भाजपाचा ध्वज फडकवण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनसेवेची कास धरत प्रचंड जनसमर्थन मिळवत भाजपाला केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वात भाजपा निश्चितच 400 पार जागा करेल असा विश्वास भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी व्यक्त केला आहे. या प्रसंगी माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, माधुरी बापना, ज्येष्ठ नगरसेवक हिरमन गवळी, जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, चेतन मंडोरे, संदीप बैसाणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, श्याम पाटील, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 80 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती. आज स्थापना होऊन 45 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बूथवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा, प्रत्येक कार्यकर्ता त्या झेंड्याला वंदन करून हे सर्व पूर्ण भारतीय जनता पार्टी संपूर्ण भारतात हा वर्धापन दिन राबवत आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक कैलासवासी नानासाहेब उत्तमराव पाटील यांच्या स्मृतीस आता आम्ही अभिवादन करण्यास जाणार आहोत. ते कैलासवासी नानासाहेब उत्तमराव पाटील हे भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष होते. कार्यकर्त्यांना आम्ही एकच संदेश देणार आहोत. यातून आता 20 मे रोजी मतदानाचा दिवस आहे. या मतदानाच्या दिवशी प्रत्येक कार्यकर्त्याने सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत मतदान कसं जास्तीत जास्त करता येईल हा प्रयत्न प्रत्येक कार्यकर्त्याने करायचा आहे. यावेळेस माझ्या हिशोबाने जर ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचे काम चालू आहे तर 65 ते 70% मतदान या टायमाला होईल अशी मला खात्री आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र.